रामनवमी के अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मानखुर्द के राम मंदिर का किया उद्घाटन। आशीर्वाद मागूया की आम्हाला सगळ्यांना योग्य मार्गाने चालण्याचा आशीर्वाद प्रभू श्रीरामांनी द्यावा। जी उच्च मूल्य त्यांनी तयार केलेली आहेत त्यांचं पालन करण्याची आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा ही प्रभू श्रीरामांनी द्यावी। पुन्हा एकदा संजोग सोसायटीचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। विशेषतः आमचे नवनाथ बन यांचे आभार मानतो। त्यांचा आग्रह होता की मी या दर्शनाकरता आलो पाहिजे आणि मला देखील असं वाटलं की प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याची संधी मिळते आणि सोबत राम भक्तांच्याही दर्शनाची संधी मिळते, म्हणून आपण जरूर या ठिकाणी जावं। आपण सगळ्यांनी जो स्वागत केलं, सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोसायटीच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो। मुख्यमंत्र्यांच्या सोबत भाजपचे नेते प्रवीणजी दरेकर हे देखील आहेत। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे देखील त्यांच्यासोबत आणि मी सर्वांना विनंती करतो की मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे आणि मी माझी विनंती करतो की आपण फाशी लावतो सर्वांनी यामध्ये सरफराज शेख आणि तानाजी सपकाळ यांच्या वतीनं एक छोटासा मोमेंटम देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं जाते। बाळासाहेब काशीत, तानाजी सपकाळ या आणि यासह सर्वच शेख असलेल्या सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। केवटाच्या नौकेमधून शरयू नदी पार केली। शोषित, वंचित आणि दलितांना सोबत घेऊन, पीडितांना सोबत घेऊन जाण्याचं काम कोण केलं असेल तर प्रभू राम श्रीचंद्रांनी केलेलं आहे। एवढंच नाही तर एका बाजूला बाली सारखा बलाढ्य असताना त्याची मदत न घेता सुग्रीवासारख्या वंचित, पीडित, ज्याच्यावर अन्याय झाला अशा माणसाची मदत प्रभू रामचंद्राने घेतली आणि आपण देखील प्रभू रामचंद्रांचा आदर्श पाळण्याचं काम या निमित्ताने करतोय। आणि देवेंद्रजी खऱ्या अर्थानं रामाचे रामभक्त आहेत। प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीची भक्ती करतात, राम जन्मभूमी आंदोलनामध्ये ते गेले होते आणि रामाची भक्ती करत नाही तर ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांनी शोषित, वंचित, पीडित आणि ज्यांच्यावर अन्याय झाले अशा लोकांची साथ दिली, अगदी त्याच पद्धतीनं देवाभाऊंनी मागच्या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या शोषित, वंचित, पीडितांसाठी काम केलेलं आहे। त्यामुळेच या छोट्याशा कार्यक्रमात देखील केवटाप्रमाणे आपल्याला त्यांनी सहकार्य केले। एका बाजूला मोठी लोक असताना देखील आपल्या लहानशा कार्यक्रमाला देवेंद्रजी आलेले आहेत, कारण ते प्रभू रामचंद्रांना आदर्श मानतात आणि त्यांचाच आदर्श घेऊन चालतात। देवेंद्रजी, मी मनापासून आभार मानतो की या अतिशय छोट्या कार्यक्रमात तुम्ही आलात, आमच्या सगळ्यांचा सन्मान राखलात आणि या भव्य कार्यक्रमात तुमची उपस्थिती राहिली। आमचे मनापासून स्वागत करतो। यानंतर मी ओम देशमुखांना विनंती करतो। देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार या ठिकाणी पार पडतोय, सन्मान पार पडतोय। विधानसभेच्या वतीनं, मानखुर्द विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 4 सदस्य या ठिकाणी सत्कारानंतर सर्वांनी कृपया आपापल्या आसनावरती विराजमान व्हावी अशी विनंती आहे। यानंतर या फोटो ऑपॉर्च्युनिटी नंतर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकरजी, किरण शेलारजी, पवन त्रिपाठीजी, संजोग सोसायटीचे अध्यक्ष आमचे मित्र नवनाथ बनजी, सचिव सरफराज शेखजी,
राजेंद्र सोनवणेजी, अब्दुल रज्जाक शेख, बाळासाहेब काशीद, तानाजी सपकाळ, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की संजोग सोसायटीमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येवर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता येण्याचा योग मला प्राप्त झाला। आपण सर्व लोक जाणतो की प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत, ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि जीवनाची मूल्य काय असावीत याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचं जीवन आहे। आणि म्हणूनच आपण खऱ्या अर्थानं रामनवमी ही अतिशय उत्साहानं साजरी करतो आणि त्या निमित्ताने प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी जी मूल्य आम्हाला सांगितलेली आहेत त्या मूल्यांवरच चालण्याचा प्रयत्न करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी। जसं नवनाथनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे। प्रभू श्रीरामांचं एकूण जीवन आपण बघितलं तर आपण त्यांना युगपुरुष म्हणतो। एक युग हे प्रवर्तित करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे आणि युगपुरुष याकरता म्हणतो की आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की प्रभू श्रीराम यांच्यामध्ये देवाचा अंश आपण मानतो। मग ते देव होते तर कदाचित रावणाशी चमत्काराने देखील लढू शकले असते। त्यांनी एका चमत्काराने रावणाला त्या ठिकाणी संपवलं असतं, पण ते केलेलं त्यांनी दिसत नाही। तर त्यांनी समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागरूक करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार करून त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे तयार केलं की त्यांचा अभिमान आत्माभिमान हा जागृत झाला आणि असुरी शक्तीला आम्ही परास्त करू शकतो अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाली। आणि त्यामुळेच या छोट्या छोट्या नरवानरांनी एकत्रितपणे येऊन जगातली त्या काळची सगळ्यात बलाढ्य शक्ती असलेल्या रावणाचा निपात केला। आणि म्हणूनच सामान्य माणूस देखील ज्यावेळेस सत्याच्या मार्गाने चालतो त्यावेळी असत्य कितीही मोठं असलं किती असुरी असलं तरी त्या असुरी शक्तीचा निपात ते करू शकतं। अशा प्रकारचा या संपूर्ण रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी आम्हाला त्याला दिलेला आहे। आणि म्हणूनच आशीर्वाद मागूया की आम्हाला सगळ्यांना योग्य मार्गाने चालण्याचा आशीर्वाद प्रभू श्रीरामांनी द्यावा। जी उच्च मूल्य त्यांनी तयार केलेली आहेत त्यांचं पालन करण्याची आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा ही प्रभू श्रीरामांनी द्यावी। पुन्हा एकदा संजोग सोसायटीचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। विशेषतः आमचे नवनाथ गण यांचे आभार मानतो। त्यांचा आग्रह होता की मी या दर्शनाकरता आलो पाहिजे आणि मला देखील असं वाटलं की प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याची संधी मिळते आणि सोबत राम भक्तांच्याही दर्शनाची संधी मिळते, म्हणून आपण जरूर या ठिकाणी जावं। आपण सगळ्यांनी जो स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। इसमें मानखुर्द पीएनजी कॉलोनी के जो संयोजक स्थान दिवस पे जो यहाँ का एक सोसाइटी है और हमारे बीच में भारतीय जनता पार्टी के शायद मीडिया प्रभारी हैं और लोगों में सर ये तहलका मच गया है कि ऐसे क्षेत्र में क्या मुख्यमंत्री जी आएंगे और आए तो चारों तरफ पूरा एकदम तहलका मच गया है। तो क्या कहना चाहते हैं कि आपके शब्द चर्चाएं हो रहे हैं तो कैसे यहाँ पे आए? रामनवमी के पूर्व संध्या के उपलक्ष्य ये कार्यक्रम का आयोजन संजोग सोसाइटी मानखुर्द ने किया था। महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री हमारे सबके लाडले आदरणीय देवाभाऊ जी इस कार्यक्रम में सम्मिलित हुए और भगवान प्रभु रामचंद्र जी के मंदिर के दर्शन करने आए। मानखुर्द के लिए सौभाग्य की बात है क्योंकि मानखुर्द ऐसे जाना जाता है कि गरीबों का इलाका है, पिछड़ों का इलाका है, थोड़ा सा गरीबी यहाँ पे दिखाई देती है। लेकिन जैसे मुख्यमंत्री जैसे बड़े लोग यहाँ पे आएंगे तो लोगों में एक उत्साह का वातावरण भी तैयार हुआ है और सभी लोगों ने बहुत उत्साह से प्यार से देवेंद्र जी का स्वागत किया है। और आपने देखा कि मानखुर्द अब डेवलप हो रहा है। कभी गरीब इलाकों वाला ये गरीब इलाकों वाला पूरा एरिया आगे जाके बहुत बड़ा होगा क्योंकि मुंबई बढ़ रही है और जैसी मुंबई बढ़ रही है तो मानखुर्द का भी विकास होगा।
मैं बहुत बार कहता हूँ कि मलबार हिल ही बड़ा नहीं होना चाहिए, स्वच्छ नहीं होना चाहिए, मानखुर्द भी मलबार हिल जैसा आगे जाके जरूर होगा। और इस अवसर पर महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री देवेंद्र जी यहाँ पे पधारे, उन्होंने भगवान के दर्शन किए, हमारे सबके साथ वहाँ पे उपस्थित है, उनके लिए उनका भी मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। जैसे कि पूछना चाहता हूँ कि आपने जब इनवाइट उनको सर को किया, तो यहाँ पे आजू बाजू कुछ तो लोगों में होगा कह रहे यार यहाँ पे मुख्यमंत्री आज तक आए, मुख्यमंत्री के सबसे खास व्यक्ति हो। मुख्यमंत्री महाराष्ट्र के सब लोगों के खास है, मुख्यमंत्री जी का प्यार हम सबके साथ है, सब कार्यकर्ताओं के ऊपर वो प्यार करते हैं, उनका आशीर्वाद हमेशा कार्यकर्ता पर बना रहता है, उसी उनके आशीर्वाद की वजह से वो यहाँ पे आए, वो पधारे, तो हमारे लिए बहुत सम्मान की बात है, बहुत बड़ी बात है। मैं मुख्यमंत्री जी का फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। देखा जाए तो जिस तरह से मुख्यमंत्री अपने मुखार से आपको तारीफ किए, तो क्या महसूस आपको होता है? बहुत खुशी का दिन है, आज सबसे बड़ा खुशी का दिन है, क्योंकि देवा वो हमारे कहने पर इस सोसाइटी में पधारे, खुशी बहुत है और मैं अपने शब्दों में वो व्यक्त नहीं कर सकता, लेकिन मैं देवा का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। धन्यवाद सर। भगवान राम ने चाहा तो कहीं भी कुछ भी हो सकता है, तो भगवान प्रभु राम श्री राम जी के आशीर्वाद है, देवा बहू जी के आशीर्वाद है, तो उन दोनों के आशीर्वाद की वजह से आज का कार्यक्रम सफल हुआ और आप सभी मीडिया के मेरे भाई इस कार्यक्रम में पधारे, बहुत अच्छी तरह से इस कार्यक्रम का लाइव कवरेज आप सब ने किया, इसके लिए मैं आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आगे चल के मानखुर्द के डेवलपमेंट के लिए आप सभी का सहयोग इसी तरह बनाए रखें। थैंक यू। आज हॅलो पुढच्या दिनेश रेकॉर्ड पुढच्या आणा इकडे लेडीज मध्ये